सामान्य तरुणींना मी एकच आवाहन करेन की परिस्थितीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सामान्य तरुणींना मी एकच आवाहन करेन की परिस्थितीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आव नसतो आणायचा सगळ्यात महत्त्वाचं, आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नसतात. कारण तर समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की आत्ता मी सांगेल की बिडगर काका आहेत की बाबा त्यांनी मला दत्तक कन्या म्हणून की जवळजवळ 3-4 वर्षापासूनची आमची ओळख, परंतु ना कुठलं रक्ताचं नातं ना काही नसताना सुद्धा मी बारामती तालुक्यातली मुलगी मनमाडमध्ये येते, मनमाडमधल्या कानडगावमध्ये येते, 4-4 दिवस राहून जाते, किंवा मी ज्यावेळेस स्पर्धेला जात असते त्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती येतात आणि जेवणाचा डबा घेऊन येतात आणि 4 रुपये माझ्या हातामध्ये ठेवून जातात. ही एक रक्तापलीकडचं नातं. अशी भरपूर लोक आहेत समाजामध्ये की ज्यावेळेस की घरची जरी परिस्थिती नसेल तरी सुद्धा समाजामध्ये असे दानशूर व्यक्ती भरपूर आहेत की ती अशा मुलींना सपोर्ट करत असतात की ज्या मुलींमध्ये खरंच चांगल्या प्रकारचं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटवरती मात करून पुरी एक चांगल्या उच्च स्तरापर्यंत जाऊ शकतात. तर मी ग्रामीण भागातील पुरींना किंवा ज्या खरंच पुरींना पुढे जाण्याची स्वप्न असतात परंतु त्यांना त्यांची परिस्थिती आणत असते, किंवा ग्रामीण भागातल्या आई वडिलांना सुद्धा एक असा संदेश आहे की बाबा आता आपण बघतो क्रिकेटमध्ये आपला भारतीय महिलांचा संघ खूप वेळा 2-3 वेळा फायनलला गेला किंवा सेमीपर्यंत गेला किंवा सेमीपर्यंत गेलेला पण नाहीये, परंतु 2 दिवसापूर्वी त्यांनी हा जो वर्ल्ड कप जिंकला आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस मुलाखती घेतल्या गेल्या त्यावेळेस कितीतरी मुली अशा होत्या की बाबा त्या ग्रामीण भागातून त्या क्रिकेटमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांचे आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले त्यावेळेस की व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं की बाबा हा क्रिकेट हा आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ चालतो आणि त्याला चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाठबळ चांगलं आहे आणि इकॉनॉमिकली किंवा पब्लिसिटी पण त्याला चांगल्या प्रकारे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्या मुली तिथपर्यंत जात आहेत, तर मग आपण का जाऊ शकत नाही, ही एक मी तरुणांना उद्देश देऊ शकतो.